नांदेड शहरातील तुळशीराम नगर येथे 32 वर्षीय विवाहिता प्रियंका अन्नपुरे हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता। शनिवारी ही घटना घडली। नांदेड शहरातील तुळशीराम नगर येथे 32 वर्षीय विवाहिता प्रियंका अन्नपुरे हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता। शनिवारी ही घटना घडली। सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याने प्रियंका हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार प्रियंकाच्या आईने दिली। त्यावरून भाग्यनगर पोलिसांनी प्रियंकाचा नवरा, सासू सासरे आणि नणंद अशा 4 जणांवर गुन्हा दाखल केला। तिघांना अटक करण्यात आली। मात्र नातेवाईक येण्यापूर्वी मृत प्रियंकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते। तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत, त्यामुळे पुन्हा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी आणि अधिष्ठातांशी चर्चा करून पुन्हा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात कुठलीही शंका असू नये यासाठी नातेवाईकांच्या मागणीनुसार दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले। ह्याने आम्हाला माहिती नाही ते का पीएम केले त्यांनी सकाळच्या सकाळी एवढ्या लवकर। आमची सही घेतले नाही, काय नाही, खोटी सही घेतले त्यांनी। खोटी सही घेऊन येऊन आणि मला म्हणतात की तुम्ही सही केलात, जबरदस्त त्यांनी कोऱ्या कागदावर सही का घेतली। कलेक्टर साहेबाकडे गेलतो, आम्ही मान्य केली की दुसरा पीएम करण्यासाठी आम्हाला आदेश द्या, अर्ज दिलेत, त्यांनी मान्य केलेले आहेत। जेव्हा आलो सकाळी, मग सकाळी आलो दुसऱ्या दिवशी, तर त्याच्या अगोदरच आम्हाला न विचारता, आम्हाला कोणाला न कळवताच त्यांनी पोस्टमॉर्टम केलं। मग आम्ही दुसरा अर्ज दाखल केला, दुसरा री पीएमसाठी। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांकडे गेलतो, त्यांनी आम्हाला दुसरा अर्ज दिलेला आहे। आता ती चालू आहे दुसऱ्या पीएमसाठी। ची तक्रार त्यांनीच आमच्या बहिणीला मारलेला आहे, त्याच्यामुळेच। कारण का जर असं जर काही नसलं तर त्यांनी पहिला पोस्टमॉर्टम करताना आम्हाला का कळवलं नाही? मग संशयित एवढ्या लवकर काय गडबड होती, जी की आम्ही 3 तासामध्ये आम्ही यायच्या अगोदर त्यांनी लगेच सकाळी आलो पण नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम केली। अर्जामध्ये त्यांचं म्हणणं होतं की इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं, त्यासाठी पोलीस विभागाचा आपण अभिप्राय घेतला, संबंधित वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेतला आणि त्यानुसार इन कॅमेरा पीएम करण्यासाठी मग आपण त्याच्यात आदेश दिले। कारण अशा प्रकरणांमध्ये कुठलाही संशय राहू नये आणि पोलीस तपासामध्ये आवश्यक ते सगळ्या बाबी पुढे यावे, जेणेकरून न्यायालयामध्ये उचित त्यांना केस मांडता यावी, या हिशोबाने आपण ते आदेश दिलेले आहेत।